हॅलो फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माधुरीज मराठी रेसिपीमध्ये। चला तर आज आपण बघणार आहोत बटर पावभाजी घरगुती पद्धतीने, सेम रेस्टॉरंटसारखी किंवा हॉटेलसारखी पावभाजी कशी बनवायची ते आज आपण बघणार आहोत। एकदम चमचमीत झणझणीत पावभाजी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। या ठिकाणी मी बटाट्याची साल काढून घेतलेले आहे। बटाटे व्यवस्थित मीडियम साईजमध्ये कट करून पाण्यामध्ये टाकायचे। बटाट्याची साल काढून जर आपण तसेच ठेवले तर बटाटा हा लवकर लाल होतो, त्यामुळे पाण्यामध्ये टाकायचा। कट करताना पीस थोडेसे मोठे मोठे ठेवले तरी चालेल, कारण आपल्याला ते शिजून घ्यायचं आहे कुकरला व्यवस्थित। या ठिकाणी शिमला मिरची व्यवस्थित कट करून घेतलेली आहे। परफेक्ट। फ्लावर हे व्यवस्थित कट करून स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। या ठिकाणी बीट घेतलेला आहे, छोटा आहे बीट, तुम्ही किसूनही घेऊ शकता। मी तर बीट स्वच्छ धुवून त्याचा वरचा साल काढल्यानंतर ते कट करून घेतलेलं आहे। आणि आता मी ते बाकीच्या जशा वस्तू सर्व कट करून पाण्यात टाकले आहे तसं बीट मी पाण्यात टाकणार नाही, ते वाटीमध्ये बाजूला ठेवते। कारण जर आता आपण बीट स्वच्छ धुवून पण घेतलेलं आहे आणि कापून पण घेतलेलं आहे, बीट जर असं पाण्यात टाकलं तर त्याच्यातलं पौष्टिकपणा निघून जातं। आता हे सर्व पाण्यातून काढून व्यवस्थित आपण कुकरला टाकून घेऊया। कुकरमध्ये सर्व व्यवस्थित टाकून घ्यायचं आहे। या ठिकाणी मटार, बटाटे, फ्लावर, शिमला मिरची हे सर्व कुकरमध्ये 4 ते 5 शिट्ट्या किंवा 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये शिजून जातं, कारण आपण कट करून घेतलेलं आहे। थोडंसं शिजवताना चवीप्रमाणे मीठ टाकत जा। शिजायलाही मीठ टाकलं तर भाज्यांमध्येही मीठ मुरतं। या ठिकाणी बीट पण मी टाकलेलं आहे, त्याने भाजीला कलर किंवा रंग खूप सुरेख येतो। तिकडे गॅसवरती मी 3 ते 4 शिट्ट्या कुकरला काढून घेते, तोपर्यंत इकडे आपण मसाला तयार करून घेऊया पावभाजीचा। या ठिकाणी बटर व्यवस्थित गरम झालेला आहे। आता यामध्ये कांदा टाकून घेऊया। पावभाजी करताना कांद्याचं प्रमाण थोडंसं जास्त ठेवत जा, कारण पावभाजी करताना कांदा आणि टोमॅटो जर जास्त असेल तर त्याचा फ्लेवर खूप छान उतरतो। कांदा व्यवस्थित टाकून घेतलेला आहे। त्यानंतर टोमॅटो, कांदा व्यवस्थित थोडासा लालसर झाल्यानंतर लगेच टोमॅटो टाकायचा। 3 ते 4 मिनटं हे मिश्रण व्यवस्थित कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित मऊसूत होईपर्यंत शिजवून घ्यायचं आणि त्यानंतर मॅश करून घ्यायचं। तुम्हाला जर मिक्सरला कांदा टोमॅटोची प्युरी मिक्सरला वाटून टाकायची असेल तर तुम्ही ती बटरमध्ये डायरेक्टली टाकू शकता, पण मॅश केल्यानंतर भाजीची चव अप्रतिम येते। जशी बाहेर भेटते, हॉटेलमध्ये भेटते किंवा गाड्यावरती जी भाजी मिळते सेम तशी लागते। म्हणून कांदा आणि टोमॅटो व्यवस्थित मॅश करून घ्यायचा। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, खूप छान टेस्ट लागते आणि नक्की ट्राय करा। तुम्ही बघू शकता कांदा आणि टोमॅटो एकदम व्यवस्थित शिजल्यानंतर मी मॅश करून घेतलेला आहे। आता यामध्ये आपण मसाले ॲड करून घेऊया। या ठिकाणी चिमूटभर हळद, त्यानंतर धने पावडर, थोडासा घरचा गोडा मसाला आणि या ठिकाणी मी थोडं लाल तिखट आणि 2 ते 3 चमचे पावभाजी मसाला। इथे मी आलं लसूण पेस्ट टाकलेली आहे। आता सर्व व्यवस्थित मसाले मिक्स करून घेऊया।
1-2 मिनटं मसाले तेल सुटेपर्यंत व्यवस्थित भाजून घेऊया. मसाल्यांना भाजायला ठेवलेला आहे. तोपर्यंत कुकर इथे उघडून तुम्ही बघू शकता भाज्या व्यवस्थित परफेक्ट शिजल्या आहेत. आता शिजलेल्या भाज्या आपण व्यवस्थित मॅश करून घेऊया. अशाच नवनवीन चमचमीत आणि झणझणीत रेसिपींसाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. भाजीमध्ये बीट टाकलं तर भाजी ही खूप हेल्दी होते आणि भाजीला रंगही खूप सुरेख येतो. तुम्ही बघू शकता रंग किती छान आलेला आहे. 3 ते 4 शिट्ट्या दिल्या तर इतकी छान भाजी शिजते आणि मॅशही लवकर होते. या ठिकाणी भाजीला तुम्ही बघू शकता किती छान तेल सुटलेलं आहे. मसाल्याला साईडने तुम्ही बघू शकता तेल सुटलेलं आहे. यामध्ये आता मॅश केलेली भाजी आपण मसाल्यामध्ये टाकून घेऊया. वाव, तुम्ही बघू शकता भाजीला रंग किती छान आलेला आहे. एकदम बाहेर जशी पावभाजी मिळते सेम त्या पद्धतीमध्ये. आता मीडियम गॅसवर 15 ते 20 मिनटं भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची. त्यानंतर वरतून खूप सारी कोथिंबीर, पावभाजीला वरतून कोथिंबीर टाकली की तुम्हाला माहितीच आहे किती छान टेस्ट लागते. भरपूर सारी कोथिंबीर आणि त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकताना आपण भाजी शिजण्यासाठीही मीठ टाकले आहे. याच्या अंदाजाने मीठ टाकायचं आहे, नाहीतर मीठ जास्त पडू शकतं. भाजी शिजवतानाही आपण मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे आता थोडंसं मीठ ॲड करायचं. अजून 5 ते 10 मिनटं भाजी व्यवस्थित कमी गॅसवर शिजवून घ्यायची. तुम्ही बघू शकता भाजी छान शिजलेली आहे. परफेक्ट. तुम्ही रंगही बघू शकता. आता आपण डिशमध्ये काढून घेऊया. पाव, गरमागरम पावभाजी. आणि त्यासोबत मसाला पाव, कांदा आणि वरतून असं बटर. खूप टेस्टी लागतं. छान. नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगा. मस्त खा, स्वस्त राहा. बाय बाय. चमचमीत पावभाजी तयार आहे.